मलकापूरमध्ये भाजप विरुद्ध भाजप संघर्ष. आमदार चैनसुख संचेतींवर स्वपक्षीय उमेदवाराला पाडण्याचा गंभीर आरोप. मलकापूरच्या राजकारणात सध्या भाजप विरुद्ध भाजप असा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर भाजप नेते शिवचंद्र तायडे यांनी मलकापूरचे भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ही लढाई खऱ्या अर्थानं चैनसुख संचेती आणि माझ्यामधली होती, परंतु चैनसुख संचेती यांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जे होते ज्ञानदेव वाघोदे यांची पेटी ऐन वेळेवर बंद करून, नाहीतर जो विड्रॉलच्या वेळेला मी तशी ऑफर सुद्धा दिलेली होती, कधी भाजपचा ज्ञानदेव वाघोदे ठेवायचा असेल तर माझा विड्रॉल होऊन जाईल, परंतु संचेती यांना मला उभंच करून पराभूत करायचं होतं, जेणेकरून मी मलकापूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणातून बाजूला व्हायला पाहिजे, कारण की सर्वात मोठा अडथळा त्यांना मीच आहे. आणि त्यांनी सर्वात शेवटी वाघोदे यांची पेटी बंद करून शरद पवार गटाचे संतोष रायपुरे यांना सारे मतं द्या हे त्यांनी सांगितलं. परंतु काय झालं की लेवा पाटीदार समाज एवढा मोठा समाजाचे 4 मतं होते आणि माझ्याजवळ 14 मतं होते. असे त्या समाजाने त्याचा तो अपमान आहे, तो अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी 4 मतं माझ्या पारड्यात टाकून मला 18 मतांनी 18-12 या फरकानं मला निवडून दिलं. खऱ्या अर्थानं मी त्या समाजाचा ऋणी आहे, करणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. मात्र या आरोपांवर आमदार चैनसुख संचेती यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. संचेती यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या उमेदवाराकडे निवडून येण्यासाठी पुरेसे मतदान नव्हते, त्यामुळे परिस्थितीचा विचार करून सर्वांनी चर्चा केली आणि पक्षाच्या हिताच्या दृष्टीने उमेदवार ज्ञानदेव वाघोदे यांची ऐनवेळी माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संचेती यांनी कोणालाही पाडण्याचा किंवा स्वपक्षीय उमेदवाराच्या विरोधात काम करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका बाजूला गंभीर आरोप, तर दुसऱ्या बाजूला आरोपांचे खंडन आणि निवडणुकीच्या गणिताचा दाखला. त्यामुळे मलकापूर भाजपमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. आता या आरोपांवर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात आणि मलकापूर भाजपमधील हा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शॉर्ट मीडिया, सत्याच्या शोधात.